आता लवकरच सर्वांच्या घरी घटस्थापना होणार. पण ही घटस्थापना का करतात? तर आपल्या प्रत्येक संस्कृतीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि ती वैज्ञानिक दृष्टी यामागे काय आहे हे आपण पाहूया. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शास्त्राधार असा आहे की ह्या काळात श्री जगदंबेने महिषासुरासोबत युद्ध केले आणि महिषासुराचा वध झाला. म्हणजेच जुने गेले आणि नवीन आले. तर ही जी घटस्थापना आपण करतो यात हाच उद्देश ठेवून शेतकऱ्यांच्या शेतीत जे बीज पेरतो ते बीज परीक्षणासाठी, म्हणजेच आपल्या शेतामध्ये जे नवे धान्य आपण पेरू ते कसे येईल याचा थोडासा अंदाज घेण्यासाठी घटस्थापना केली जाते. केळीच्या पानावर किंवा पत्रवाळीवर आपल्या शेतामध्ये जी माती आहे ती आणून त्यावर ते बीज आपण पेरणार आहोत. ते त्या मातीमध्ये पेरून त्यावर घटस्थापना करायची, म्हणजे मातीचं मटकं ठेवायचं. कारण हे मटकं म्हणजे आजचं आपण ठिबक सिंचन जे बघतो त्याप्रमाणे काम करत असते. 9 दिवस या घटातून हे पाणी झिरपून ते बीज आपण शेतीत पेरणार त्याला मिळते. त्यावरील नारळ ही चंद्र जसा शीतलता रात्रीच्या वेळी बीजाला देतो त्याप्रमाणे शीतलता या बीजाला देते. त्याचप्रमाणे अखंड नंदादीप लावणे, म्हणजे जसा सूर्य शेतीला दिवसा सूर्यप्रकाश देतो त्याचप्रमाणे ज्योतीचा प्रकाश हा अखंड 9 दिवस त्या पेरलेल्या बीजाला उष्णता देतो. त्यातून 9 दिवसात त्या बीजाची किती वाढ होते यावरून त्या धान्याचं त्या बीजाचं परीक्षण केलं जातं. अशी बीज परीक्षणाची क्रिया म्हणजे घटस्थापना. आपली संस्कृती ही इतकी सुंदर आहे की त्यातील प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो असा. या बीज परीक्षणाच्या म्हणजेच घटस्थापनेच्या विधीला अनुसरून देवी तत्व म्हणजेच मातृतत्वाची उपासना या काळात केली जाते. ज्याप्रमाणे एक बीज जमिनीतून अंकुरते तिथे पृथ्वी ही आई आणि बीज हे लेकरू, तसेच हे बीज उगवण्यासाठी आपल्या कर्माला भक्तीची जोड देण्यासाठी जगदंबा ही जगज्जननी आहे. आपण सर्व तिची मुलं आहोत म्हणून तिची प्रार्थना करायची, तिची उपासना करायची, हा त्यामागील भाग. म्हणून घटस्थापना हे एक शेतीतील बीज परीक्षणाचे साधन आहे. याद्वारे आपण शेतात जे बीज आपण पेरणार त्याचे परीक्षण करतो आणि त्याला भक्तीची जोड देतो. आपल्या सर्वांच्या हृदयात निवास करणारी जगदंबा म्हणजेच माझ्या आत्मस्वरूपी सद्गुरू माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण करतो. येणाऱ्या नवरात्र पर्वाच्या सर्व आत्मप्रेमी सद्भक्त साधक गुरुभक्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आत्मा मालिक, आत्मा मालिक.